19 आणि 2024 याचं जर आपण तुलनात्मक गणित त्या ठिकाणी काढलं तर एक भारतीय जनता पक्षाची एक नवी लाट आपण त्याला म्हणू शकतो. एक नवी विचारशैली, एक नवी विचारधारा आणि एक नवविकासाचं व्हिजन त्या ठिकाणी लोकांच्या समोर होतं आणि तसंच त्याच काही प्रकारचं नेत्यांच्या समोर, त्या लोकप्रतिनिधींच्या समोर होतं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पक्षांतरं केली. बरेचसे लोक काँग्रेसमधले असेल, राष्ट्रवादी काँग्रेसमधले असेल, इतर विचारधारेची लोकही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये गेली, तेथे सामील झाले, आमदार झालेत, खासदार झालेत. मात्र तिथं आता ते स्थिर न राहता खरं तर कुठंतरी त्यांचं सरकार येतंय की जातंय हा नंतरचा विषय जरी असला तरी देखील विचारधारा बदलवून, आपले नेते बदलवून आणि आपलं चिन्ह बदलवून त्या ठिकाणी आता काँग्रेसकडे असेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर पक्षांकडे ते वळतात आहे. मात्र आणि त्याही वेळेस प्रत्येकाचं एक त्या ठिकाणी प्रेस समोर असेल किंबहुना भाषणातील सभांमध्ये असेल, प्रचार सभांमध्ये त्यांचं मोठमोठ्यानं आवेशाने एक वाक्य असतं, वक्तव्य असतं की जनतेच्या आग्रहास्तव आणि कार्यकर्त्यांच्या मर्जीचा मान राखून आम्ही त्या ठिकाणी असे निर्णय घेतोय आणि पक्ष बदलवतोय. हे जरी सत्य असलं तरी देखील लोकांची कामं तुम्हाला करायची आहे, पण शासनकर्ते आपण राहणं गरजेचं आहे. मात्र कुठतरी त्या लोकांच्या भावनेशी सोबत आपण त्या ठिकाणी खेळलं नाही पाहिजे. त्याचबरोबर आता 2024चं आपण तुलनात्मक गणित काढलं तर 19मध्ये काँग्रेसमधनं इंदापूरचे हर्षवर्धन पाटील साहेब असतील, त्याचबरोबर नवी मुंबईचे गणेश नाईक साहेब असतील आणि इतर सगळी मंडळी असेल, हे काँग्रेसमधनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधनं प्रत्येकजण भाजपमध्ये गेले. आता भाजपमधनंच इनकमिंग हे इतर पक्षात होते आहेत. त्यामध्ये मग संजय काका पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले, प्रताप पाटील चिखलीकर हे ते देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले, झिसान सिद्दकी हे काँग्रेसमधनं राष्ट्रवादी अजितदादांच्याकडे गेले. असे प्रवेश आहेत. तर त्याचनंतर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील साहेब हे परत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांकडे गेले, समरजित घाडगे कोल्हापूरचे हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात गेले. हे इकडनं तिकडे आणि तिकडनं इकडे हे सुरूच राहतं. मात्र लोकांचे जे प्रश्न आहे त्याला देखील त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीनं लोकांनी किंबहुना लोकप्रतिनिधी जे निवडून देतात त्यांनी त्याच ताकदीनं त्या ठिकाणी वाचाही फोडायला हवी. कारण राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, पण तलवार ढाल फौजा हे तुमच्या मतात आहे. हे सामान्य माणसांनी, लोकांनी जरी लक्षात ठेवलं तरी बराच त्या ठिकाणी बदल हा होईल असं देखील मला त्या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर ज्यावेळेस मी विश्लेषण करतोय, एक विश्लेषक म्हणून किंवा एक होतकरू समाज आपल्याला जर घडवायचा असेल तर प्रत्येकानं एक होऊन किंबहुना लोकप्रतिनिधींना ज्याप्रमाणे ती भाषणांमध्ये असेल, सभांमध्ये, ज्या प्रचार सभात निवडणुकीच्या वेळेस जो आवेश असतो तोच त्यांनी लोकप्रतिनिधी होऊन निवडून आल्याच्या नंतर कामात देखील आवेश दाखवला असं देखील त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटत असतं. आणि मध्यंतरी 2022ला एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेनेमधलं बंड आपण पाहिलं असेल किंबहुना अजितदादांचं राष्ट्रवादीमधलं बंड आपण पाहिलं असेल. या सगळ्यांचं हे बंड झालेत आणि थंडसुद्धा झालेत. मात्र आता नव्यानं एक नवा विचार, आता त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदेंची, अजितदादांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दोन राष्ट्रीय, हे 4 प्रादेशिक पक्ष झाल्याच्या नंतर 2 राष्ट्रीय पक्ष अर्थात काँग्रेस आणि भाजप हे इतर एकत्र करून 6 प्रमुख पक्षांमध्ये जर लढती आहे तर हा विचार आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक लोकांपर्यंत नेला पाहिजे की आयाराम, गयाराम आणि पलटूराम यांच्या फंद्यात न पडता त्या ठिकाणी सामान्य नागरिक, सामान्य जनता यांचं कसं भलं होईल हा विचार आम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारे पोहोचवू हे त्या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि सरते शेवटी फक्त एवढंच की जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगायास काही झरे पाहिजे, नदी मी कुठे मागतोय तुला अमृतांची, मला फक्त पाणी खरे पाहिजे, मला फक्त पाणी खरे पाहिजे. धन्यवाद.